नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीला चांदवड तालुका, सुरगाणा तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका, कळवण तालुका येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष हे उपस्थित झाले होते. त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते अजय बोरस्ते यांनी सांगितले की घरोघरी शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सांगितलेल्या पद्धतीने सभासद नोंदणी करा असे आवाहनही बोरस्ते यांनी केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, माजी आमदार धनराज महाले, नेते सुनील पाटील, सुरेश भाऊ डोकळे व कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी मधील शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब, आज आत्राडे येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जे शिवसैनिक आहेत तर दाखल झालेले आहेत, काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची कार्यशैली आपल्या सर्वांना माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्यशैलीमुळे ते अत्यंत प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला, नागरिकांना आणि शिवसैनिकांना असं वाटतं आहे की आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे. काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर शिवसेनेची सदस्य नोंदणी अभियान आता सुरू झालेलं आहे आणि त्याची पहिली बैठक आज इथे होते. आमचे जिल्हा प्रमुख, आमचे संपर्क प्रमुख, आमचे आमदार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. तर अगदी वाड्यापाड्यापर्यंत जाऊन शिवसेनेचा सदस्य झाला पाहिजे. शिवसेनेचा सदस्य म्हणजे नक्की काय, तर शिवसेनेच्या सदस्यानं त्या भागामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले रेकॉर्ड निर्णय आपल्या सर्वांना माहिती असतील. लोकाभिमुख योजना या तळागाळापर्यंत पोहोचणं, सर्वसामान्य माणसांना त्यांचा उपयोग करून देणं, यासाठी ही सदस्य नोंदणी अभियान आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं रेकॉर्ड या सदस्य नोंदणीचं निर्माण करेल. तांबडे साहेब, एकंदरीत आपला दिंडोरी तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता, परंतु आता महायुतीचा बालेकिल्ला आहे. तर एकंदरीत त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे शिवसेना ही जोमाने वाढते, काय सांगाल? निश्चितपणानं बाहेर सांगताना बोलताना राष्ट्रवादीचे आमदार दिसतात म्हणून तो बालेकिल्ला वाटतो, परंतु मागच्याही काळात 2009ला इथं शिवसेनेचा आमदार होता. हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषदेवर 6 पैकी आपण 4 सदस्य दिलेले आहे. पंचायत समितीवर 12 गणापैकी आपण 10 सदस्य दिले होते. त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आजही आमची विधानसभेला माहिती असल्या कारणानं ती माघार झाली, अन्यथा परत धनुष्यबाणातच आमदार असता. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही साहेबांनी आदेश असतील, आताच आमचे नेते, शिवसेनेचे उपनेते, जिल्हाप्रमुख, माझे सहकारी मार्गदर्शक अजयदादा बोरस्ते साहेब आलेले आहे. आज शिवसेना सभासद नोंदणी सदस्यपदाचा जो सर्व शिवसैनिकाला सदस्य म्हणून आम्ही आज फॉर्म भरून आणि जे काही साहेबांकडून आलेलं मार्गदर्शन होणार आहे, या माध्यमातून ह्या दिंडोरी तालुक्याच्या गावामध्ये प्रत्येक घरात शिवसेनेचा सदस्य असेल, त्या घरावर भगवा असेल, त्या गावात शिवसेनेची पार्टी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे वातावरण संपूर्ण तालुका भगवामय झालेला असेल. एकंदरीत महाले साहेब, आपल्यावरती पेठमध्ये आणि दिंडोरीत प्रेम करणारी मंडळी आज पण आहे, प्रेम करते, तर एकंदरीत तुम्ही काय सांगाल? आज त्याचंच फलित म्हणून आज आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र बसलो आहे. 2009मध्ये आदरणीय आमचे सर्वच शिवसेनेचे सहकारी यांनी एकत्रितपणानं काम करून आणि या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली. त्यानंतर मात्र फार चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झाली. आता तांबडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पेठ असेल, दिंडोरी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि तीच कालांतराने आम्ही सगळं एकत्रितपणानं काम करत राहिलो आणि आजही ते काम फार मोठ्या संख्येने आपण सर्व बघतोय की एकत्रितपणानं काम करतोय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी भगवामय, दोन्ही तालुक्यामध्ये भगवामय वातावरण या ठिकाणी होईल. आज आमचे उपनेते शिवसेनेचे अजयदादा बोरस्ते, संपर्क प्रमुख सुनील पाटील साहेब, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे साहेब, आमचे सहकारी नेते सुरेश भाऊ, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख ही सर्व एकत्रितपणानं या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशी होईल या दृष्टिकोनातून आजची बैठक आहे. एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या
एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.